हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज मी आमच्या उज्जैन मधल्या दुसऱ्या दिवसचा व्लॉग कव्हर करत म्हणजे शूट करत आहे. तर काल आम्ही मस्त दर्शन वगैरे घेऊन येऊन आम्ही जिथे स्टे करणार होतो तिथे येऊन मस्त रात्री एक झोप काढला. मला सकाळी उठून परत दर्शनासाठी जायचं होतं, पण आम्ही उठलोच नाही तर दमलो नव्हतो. आम्ही रात्रभर राहून आता सकाळी मस्त रेडी होऊन आम्ही ओंकारेश्वर साठी चाललेलो. तर ओंकारेश्वरला आम्ही बसने जाणार आहोत. तर आता बसकडे चाललोय आम्ही. अडून नंतर तिकडे जायला किती बोलतायत 3-4 तास लागतात. तिथे दर्शनाचं काही हे नाही, कारण की आम्ही ऑनलाईन बुकिंग करून ठेवलेलं आहे. आम्ही महाकालेश्वर साठी शयन आरती परत भस्म आरती आम्ही हे केलं, पण आमच्याकडून कोणाचंच अपलोड झालं नाही. आम्ही 4 मोबाईल घेऊन बसलेलो, जे फोटो कॅप्चर करायचे ते अपलोड झाले नाही. जाऊन द्या, पण महाकाल परत बोलवा, आम्हाला परत येण्याची इच्छा आहे. आता ओंकारेश्वर साठी जाऊया. हा पण ब्लॉग छान असणार, इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता आम्ही उज्जैन वरतून इंदोरला आलेलो बसने. आता इथून आम्ही आमच्या स्टे साठी रूम बघणार, तिथे आमचं सामान ठेवणार. इथून पुढे आम्हाला ओंकारेश्वरला जायचं आहे आणि इंदोरमध्ये आलेलो आहोत. इंदोरचा परिसर दाखवतो मी तुम्हाला. तर इथेच इंदोर स्टेशन आहे. स्टेशन पाशी आम्ही उतरलोय बसने येऊन. मला हॉटेल शोधून 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 फायनली भेटलं ना. आता जरासं फ्रेश वगैरे होऊन आम्ही चाललेलो आहे ओंकारेश्वर साठी. लेट तर भरपूर झालेलं आहे आणि आमचा 2 ते 4चा स्लॉट येतं, त्याच्या अगोदर आम्हाला जाऊन पोहोचायचंय. चला, जस्ट आता आम्ही मला वाटतं ओंकारेश्वर आलेलं आहे. 3-3.5-4 तास लागलेत आम्हाला इंदोर पासून ओंकारेश्वरला यायला. पण फक्त गर्दी आहे. आता बस आता आम्ही लवकर पोहोचतो. ओंकारेश्वर मध्ये पोहोचलो आणि आमचा 5चा टाइम संपत आलेला आहे. 2 ते 4चा स्लॉट आम्हाला यायला भरपूर वेळ झालेला आहे. भरपूर असं ट्रॅफिक लागलेलं आहे. आता पळत पळत आम्ही चाललेलो आहे. तिथे तिकीट काउंटर पैसे आले तर फायनली भेटलेलं आहे भाई. फक्त आता 2च मिनिटं राहिलेले 4 वाजायलाच आमच्या स्लॉटचा टाइम संपत आला. बट एकदाच काय नाही, आमच्या हाताला बाहेर लागला, बाद झाला. आता मस्त जायचं आणि दर्शन घ्यायचं. इथला ओंकारेश्वरचं नर्मदा नदी आणि ते दाखवतो एकदा, जस्ट तुम्ही बघा. ओंकारेश्वर मंदिर आहे, जाळी आहेत. आम्ही हा झोलापूर वरती आहे, फेमस आहे हा एक. सर्व आलोत आणि इथे नर्मदा नदी आहे. आता मी दर्शनासाठी जाणार आहोत, बाहेर नाही जाणार. हे बघा इकडे मावण्यात साडी घातली आहे. झुला मुलांनी इकडे धरण पण आहे. आय डोंट नो, मस्त वाटतं. आणि ओंकारेश्वर मंदिर आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे ना. मी आता ह्या सोला ब्रिज वरती आलोय फोटो वगैरे काढायला आणि नंतर आम्हाला परत खाली जायचंय. तर पहिलं बोला आपण झोला ब्रिज वरती येऊया, कारण की आपल्याला इथे फोटोज वगैरे काढायचे तर ते आम्ही काढणार आहोत. आम्ही मगाशी त्या तिथे होतो आणि आता इथे बोटिंग करायची आम्हाला, तर आम्ही इथं आलेलो आहोत. जस्ट इथून खूप सुंदर असं दिसतंय मंदिर ओंकारेश्वराचं. मी आता नर्मदा नदीमधून आम्ही ह्या काठ्यावरती आलेलो आहे तिकडचा. इथला परिसर खूप सुंदर आहे बघा. मंदिर इथून प्रॉपर दिसतं.
तर आता आम्ही खाली उतरत चाललोय. हे ओंकारेश्वर मंदिर किंवा हे काय परिसर म्हणतात, हा पूर्ण डोंगरावरती आहे. तर चढ उतार करायला लागतं. आम्ही घाटावरती चाललोय. खूप भारी एक्सपिरियन्स आहे, एकदा नक्की यायला पाहिजे. आणि आज अधिक महिन्याचा शेवटचा दिवस सुद्धा आहे. खूप छान वाटतं. आमच्या अधिक महिन्यामध्ये 2-2 ज्योतिर्लिंग झालेले आहेत. जसे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी महाकालेश्वर, उज्जैन आणि ओंकारेश्वर. अधिक मासामध्ये असे देवाला वगैरे खूप जण येतात. तर आम्ही पण आलेलो, मस्त असं दर्शन झालेलं आहे. बोटिंग मध्ये काय एक्सपिरियन्स आहे बोटचा, मी तुमच्यासोबत पुढे जाऊन आता नक्कीच शेअर करतो. काही येते बघा, ही शंकराची पिंड आणि पिंडीवरती पाणी येते डोंगरामधून. आय डोंट नो कुठून येते. तर मस्त असं नर्मदेमध्ये पाणी जातं आणि इथून व्ह्यू पण खूप सुंदर दिसतो. ओंकारेश्वरच्या मंदिराच्या समोरचं जे घाट आहे तिथून हे मामलेश्वराचं मंदिर आहे. आता गर्दी असल्यामुळे आतून आत काय नाही जातो, बाहेरूनच दर्शन घेतो. कारण की आम्हाला इंदोरला परत जायचं आहे. कारण की जायला खूप टाइम लागतो यार, आम्हाला येतानाच भरपूर लेट झालं आहे. तर बाहेरूनच दर्शन घेऊन आम्ही इंदोरसाठी निघतो. जस्ट बसमध्ये बसलेलं त्याने आम्हाला बस पण भेटलेलं, पण काय बस निघत नाही, कंटाळा आलेला आहे, झोप पण आली. आता आम्हाला इंदोरला जायचं आणि इंदोरला पण काय अजून एक्सप्लोर करायचं आहे. संध्याकाळी उद्या सकाळी परत इंदोर एक्सप्लोर करायचं आणि उद्या संध्याकाळी 5 ते 6ची ट्रेन आहे. आता आम्ही ओंकारेश्वरून निघतोय. जस्ट आता बसमधून उतरून ऑटो करून आम्ही पोहोचलोय सराफ बाजारमध्ये. बसने काय झोप काढली ना, 3-4 तास लागले आम्हाला यायला. आता रात्रीचे वाजलेले 5:45 आणि आम्ही सराफ बाजार, इंदोरच्या सराफ बाजारमध्ये पोहोचलेलो आहे. सराफ बाजार भरपूर फेमस आहे स्ट्रीट फूड साठी, तर तेच एक्सप्लोर करायला आलो. पण माझ्या मोबाईलची चार्जिंग संपलेली आहे, मोबाईलची चार्जिंग संपलेली आणि हे ब्लॉग मध्ये सराफ बाजार बघितलेला नाही. आलेलो आहे सराफ बाजारमध्ये स्ट्रीट फूड एन्जॉय करायला. आल्यासारखं सगळं छान वाटतं. मी काय जास्त शूट घेऊ शकणार नाही कारण की मोबाईलची चार्जिंग संपलेली. जेवढं मला घेता येईल तेवढं मी नक्कीच घेणार आहे. जस्ट सराफा बाजार आणि रात्रीचा 12चा व्ह्यू आहे हा. आणि सोन्याच्या दुकानाच्या समोर शॉप्स लागलेले खाण्यापिण्याचे. वाव. आणि तिकडे ते फेमस गोल्डन कुल्फीवाला दिसत आहे. मी सराफा बाजार एक्सप्लोर करतोय. बरेचशा 2 फूड आयटम आम्ही बरेचसे ट्राय केलेत, पण मी जास्त शूट घेत नाही. आता आम्ही बसलोय, एक ऑर्डर दिली सोया चापची. तर आता बघूया कसं टेस्ट. सोया चाप घेतलेला आहे विथ रुमाली रोटी यार.
कालचा जो ब्लॉग तुम्ही बघितला असेल त्या ब्लॉगची मी आता एंडिंग करतो. आज आमचा मध्य प्रदेश मधला म्हणजे इंदोर मधला तिसरा दिवस आहे आणि काल जो ओंकारेश्वर प्लस सराफ बाजारचा थोडे थोडे मी क्लिप्स घेतलेले तो ब्लॉग मी आता एंड करतोय, कारण की आम्हाला रात्री यायला वाजलेला एक आणि खूप आम्ही दमलेलो, खाल्लेलो पिलेलो, एक झोप आलेली. येऊन पहिलं झोपलो आणि त्यामध्ये मोबाईलला पण चार्जिंग नव्हती. मोबाईल तसंच चार्जिंगला लावला. बोललं म्हणजे रूमवरती आल्यावरती हे करेल, व्लॉग एंडिंग करेल, पण मला काय झोपेने काय सुधारलंच नाही. तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू अशाच आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये.